हा तरुण या इथल्या शिक्षण पद्धतीवर किंवा नोकऱ्यांवर प्रश्न विचारत होता. काही ही त्यांची चूक आहे? जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज जर उठवत नसाल तर ही कसली लोकशाही? त्यांची क्षुल्लक मागणी होती की जो नीट पेपरच्या प्रकरणामध्ये जो पेपरफुटी झाली होती त्या शिक्षण मंत्र्याचा फक्त राजीनामा घ्यायचा होता त्यांना फक्त. ही अगदी क्षुल्लक गोष्ट आहे व अशा क्षुल्लक गोष्टीसाठी जर हे सरकार या येणाऱ्या भविष्यावर जर अशा प्रकारे लाठीचार्ज करून त्यांना बेदम मारहाण करून डोकं फुटूस तर का किंवा हातपाय फ्रॅक्चर होईल एवढा जर लाठीचार्ज तुम्ही जर करत असाल तर तुमच्यात व राक्षसी प्रवृत्तीमध्ये काय फरक आहे? थोडी तर जरा त्यांना लाज वाटली पाहिजे होती की हे विद्यार्थी आहेत, शाळा शिकत आहेत, परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत व ते त्यांच्या न्यायिक मागणीसाठी फक्त ते आंदोलन करत होते, लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तरीसुद्धा तुम्ही त्यांना बेदम मारहाण केली व काही 16-16, 17-17 वर्षाच्या मुलीसुद्धा या आंदोलनात भाग घेतल्या होत्या. त्यांनासुद्धा तुम्ही सोडलं नाही. त्यांच्यावरती सुद्धा अशा अमानुषपणे लाठीचार्ज तुम्ही चालू केला. तुम्ही खरेच पोलीस आहात की राक्षस आहात? पोलिसांचे काम काय असते की लोकांना प्रोटेक्ट करणे, त्यांना संरक्षण करणे व तुम्ही न्यायिक मागणी करणाऱ्या